राईट साईडला मोठे गणपतीचा कारखाना आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्याच्या खाली काय स्ट्रक्चर आहे ते जरा असा इंटरेस्टिंग आहे। कॉन्सेप्ट कसा असतो मग की आपण आगमनाला गर्दी आणि विसर्जनाला गर्दी। तशी गर्दी नको आपल्याला, सगळ्यांना ना एकत्र होऊन आपण हा पीओपी बंदी हटली। आता हे जर पुढे जर पुढच्या वर्षी जर पीओपी परत बंदी टाकली तुम्ही काय करणार? हो। माझा कार्य करणारा जो पोरगा आहे जर त्याला त्रास होतोय तर माझी जबाबदारी बनते की ते मी त्याला समावू त्या जागेवर। तुम्ही सण साजरा करतात ते सणासारखं घ्या। हो, कुठला कॉम्पिटिशन लेवलला नका घेऊन जाऊ की माझी उंची मर्यादा 30 फुटाची तर मी 32 फूट बनवू। त्याच्याकडून हात जोडून विनंती करतो। नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत करी रोडला गणसंकुलन या गणपती बाप्पाच्या वर्कशॉपला व्हिजिट केलं आता आपण। आणि वर्कशॉपमध्ये कितपर्यंत काम सुरू झालं आहे आणि कुठपर्यंत मूर्त्यांचं काम झालं आहे आणि काय काय आपल्याला ह्यावर्षी थीम काय आहे मंडळाची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहणारच आहोत। आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण असेच गणपती रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहोत। सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, आपण आता आतमध्ये आलो गणसंकुलनमध्ये आणि इकडे खूप सारे गणपतीचे वर्कशॉप आहे, चित्रशाळा आहेत। इकडे एक आहे राईट साईडला आणि लेफ्ट साईडला सुद्धा आहेत। आणि ह्या साईडला आपल्या राईट साईडला बरोबर एंट्री घेतो ना, तर राईट साईडला मोठे गणपतीचा कारखाना आहे, तुम्ही बघू शकता। आणि ह्या साईडला गणपतीचे पार्ट्स वगैरे दिसत आहेत आपल्याला। अजून काम बाकी आहे, म्हणजे बऱ्यापैकी काम बाकी आहे करायचं। सो ह्या साईडला इकडे पार्ट्स वगैरे आपल्याला बघायला भेटतात, तुम्ही बघू शकता। खूप उंच मूर्ती आहे आणि बऱ्यापैकी अजून खूप काम करायचं आहे। खूप उंच मूर्ती आहे, तुम्हाला आयडिया आली असेल। आता ह्याच्या खाली काय स्ट्रक्चर आहे ते जरा असा इंटरेस्टिंग आहे, सस्पेन्स ठेवलेला आहे, पण ही मूर्ती इथपर्यंत उंच आहे तेवढं नक्की। ही एक मोठी मूर्ती आहे आणि त्याच्या मागे पण एक मूर्तीचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता। दोन्ही मूर्त्या सेम हाईटच्या आहेत। तर मित्रांनो, हे बघू शकता ह्या साईडला हे पाटाला कलर करतात गणपती बाप्पाचा, कलर चालू आहे, कलर काम। आणि ह्या साईडला गणपती बाप्पाचे पार्ट्स तयार केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। हे ओव्हरऑल सर्व काम चालू आहे आणि तुम्ही बघू शकता गणसंकुलन। सो मित्रांनो, आता आपण गणसंकुलनच्या वर्कशॉपमध्ये आहोतच, पण ह्या वर्षी मुंबईच्या इच्छापूर्ती या वर्कशॉपमध्ये साकार होणार आहे। ह्या मंडळाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, सो खास त्यांच्यासोबत आपण गप्पा करूया। ह्या वर्षी मंडळाची थीम काय आहे, काय मेसेज देणार आहोत आपण तरुण पिढीला, सो त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या खास मुलाखतीमधून। माझं नाव हेमंत प्रेमा मनोहर यादव आहे। मी एक छोटासा एक कार्यकर्ता म्हणून मी मुंबईच्या इच्छापूर्तीमध्ये सहभागी आहे। गेले 10 वर्ष मी त्या मंडळामध्ये सहभागी आहे। कंपनीला मी कामाला आहे सुद्धा, आता लॉगिंग पण असणार। त्याच्यानंतर मी माझा मंडळाचं काम करून मूर्ती बघायला पण येतो की तिथपर्यंत काम पोचलं आहे, नंतर भेटून मी परत माझ्या कामाला सुरुवात करतो। ओके, चांगली गोष्ट आहे की म्हणजे तुम्ही स्वतःच्या फॅमिलीला पण वेळ देताय, कामाला पण वेळ देताय आणि मंडळासाठी पण तुम्ही काही ना काही करताय। प्रत्येक जण येऊ नाही शकत ना। हो, लोकांचं वेगळं आहे, कोणा ऑफिसला आहे, कोणा दुकानामध्ये आहे। आता मी कसं रँडमली मी जर ऑर्डर द्यायला इथं आलो तर मला वेळ भेटला तर मी 5 मिनिटात बघून माझं हो, कितपर्यंत झाले काय अपडेट असतं नाही। हो, आता आम्हाला पण माहिती की 100% आम्हाला मूर्तिकार जो भेटला तर तो बरोबर टायमावर पोहोचेल। मागच्या टायमाला आम्हाला एकदम चांगलीच मूर्ती येईल, यावर्षी पण त्याच्याकडेच मूर्ती आहे। हो, आणि आय होप की ते अजून चांगलं करतील। ओके, आपण बघूच आता फायनली जेव्हा मूर्ती तयार होणार आहे आगमनाच्या वेळी आपण बघू। तुम्ही पण या तुमच्या सबस्क्रायबरला सांगा। हो, सांगा। म्हणजे ह्या वर्षी मूर्ती बनवण्याचं ध्येय काय मागचं? या वर्षी जे आम्ही कॉन्सेप्ट जे निवडलं आहे त्या कॉन्सेप्टमध्ये निवडण्याचे कारण हे की जे आपल्या मुंबईकर आहे आणि पूर्ण महाराष्ट्र, हां, आपण एक न्यू इयर बनवतो। न्यू इयर एक पार्टी असते। न्यू इयर म्हणजे लोक सगळे नवीन वर्ष म्हणजे की सगळ्यांना डोक्यात काय 31st। हो, आपली महाराष्ट्री संस्कृती काय ते सगळे नाही पार्टी सगळ्यांना विचार कोणी करत नाही। हां, आमची मूर्तीची कॉन्सेप्ट आता ते एक गुढीपाडवाचा एक केला की कॉन्सेप्ट दाखवतो, काहीतरी मला फोटो पण शेअर करतो। त्या मूर्तीमध्ये आम्ही
येणारा जे महाराष्ट्रामध्ये आपण गुढीपाडवा करतो, हां, बहुतेक तुम्ही बघत असेल की गिरगावला ते शोभायात्रा असते, शोभायात्रा. हां, त्याच्यामध्ये पण आपण सांस्कृतिक भरपूर काय त्याच्यामध्ये बघू शकतो. हो. तर असे भरपूर भरपूर काय आहे ते आपण करू शकतो, समाजाला आपण देऊ शकतो. आपली संस्कृती पुढे घेऊन चाललं पाहिजे. हां, हो. यावर्षी मूर्तीची उंचीची मर्यादा कितपर्यंत आहे तुमच्या? अशी मर्यादा तर आपल्याला प्रत्येक मंडळाला ठेवायला पाहिजे, जेणेकरून हा सण पण चांगल्या प्रमाणे साजरा पाहिजे होतो. हो, आणि मूर्तीची हाल पण नाही झाला पाहिजे. हो. एक आम्ही 20 ते 22 फुटापर्यंत आमची मूर्ती असते. मूर्ती असते. ओके. कॉन्सेप्ट कसा असतो मग की आपण आगमनाला गर्दी आणि विसर्जनाला गर्दी. तशी गर्दी नको आपल्याला. यावर्षी जे आता POP बंदी होती, हां, मी एवढं सांगेन, मी सगळ्या मूर्तिकारांना धन्यवाद करतो की त्यांनी ही लढा त्यांनी घेतलेला जे आता त्यांनी पार पाडला. तर यामध्ये ना मंडळा पण यायला पाहिजे होती, अशी प्रत्येक मंडळींनी त्याची जे व्हायला पाहिजे ते साथ नाही दिली. सगळ्यांना ना एकत्र होऊन आपण हा POP बंदी हटली. आता ह्याचा पुढे जर पुढच्या वर्षी जर POP परत बंदी टाकली, तुम्ही काय करणार? एकजुटीने येऊन तुम्ही तुम्ही. सरकारला दोष देणार हो. ना की आपल्या हिंदू सरकार आहे. हो, आणि हे लढा सगळ्यांचा आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना उतरून यायला पाहिजे. हो. एकजुटीने हातात घेऊन लढलं पाहिजे यासाठी. त्यासाठी तुम्ही पण या आणि प्रत्येक एकाने यूट्यूबर एक आता आपल्या सोशल मीडिया माध्यम म्हणलं की आपल्या एक हत्यार झालं हो, की आपण प्रत्येकाला आपली जे मी सांगायचे ते आपण प्रत्येकाच्या घरी बसून पोहोचवू शकतो. हो. असं एक माध्यम झालं आहे. मूर्तिकार जे आहेत ह्यामागचे मूर्तिकार किंवा जे काम करतात. हां, त्यांचे पण आता प्रत्येक लोक आता जे काम करतात मूर्तिकारांवर, हां, ते इथे बरेच कमी असतात. ते आता बिहार UP वरून येतात. त्यांच्या पण घरची परिस्थिती आता जे आमचे मूर्तिकार आहेत सिद्धांत दादा, त्यांनी सुद्धा भरपूर काय जे कार्य करणारे जे माणसं आहेत त्यांना पण बोलवलं. त्यांचे एखादा बघितला त्याचा पूर्ण घरचा पूर्ण राशन वगैरे त्यांनी भरून दिलेलं आहे. ओके. म्हणजे तो इथे राहतो पण घरच्या बिहार पूर्ण साईड सगळं त्यांचे ते family. त्रास होतो. तो म्हणजे मूर्तिकांना पण त्रास आहे ना ते. हो. जर माझा कार्य करणारा जो पोरगा आहे, जर त्याला त्रास होतोय तर माझी जबाबदारी बनते की ते मी त्याला समावून त्या जागेवर. हो, मॅसेज येण्यासारखं एवढंच मी बोलू शकतो की तुम्ही सण साजरा करतात ते सणासारखं घ्या. हो, कुठला कॉम्पिटिशन लेवलला नका घेऊन जाऊ की माझी उंची मर्यादा 30 फुटाची तर मी 32 फूट बनव. हो. अगदी बरोबर. त्याच्यानी काय होतं माहिती आहे का, माणसानं ते गणपती नसतो. नाही, आपण माणसामध्ये कॉम्पिटिशन करतो ठीक आहे, देवांमध्ये केली नाही पाहिजे. जर देवाला जपतोय, हो, देवाची हाल पण नाही झाला पाहिजे. हो, आणि राहिला ते दुसरी गोष्ट की आपण विसर्जनाजवळ घेऊन जातो ना बाप्पाला, तेव्हा तिथे मूर्ती हाईट असते, कोणाचा वेल्डिंग जॉब असतो, कोणाचा ती मूर्ती अशी ठेवायला पाहिजे. पण तिथे लोक काय करतात म्हणजे आरती जोडून हां. ते त्याची पण व्हिडिओ काढतात. तुमच्याकडून हात जोडून विनंती करतो तर त्याची व्हिडिओ काढू नका तुम्ही. तर आता आपण वेव ब्रदरच्या स्टुडिओमध्ये जातो आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला खूप सारे गणपती बाप्पाची मूर्ती आहेत, जे की आता नुकतेच तयार झालेले आहेत आणि अजून त्यांचं खूप काम बाकी आहे. रंगकाम वगैरे खूप बाकी आहे. आता नुकतेच तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला एक एक करून मूर्त्या दाखवतो. 101 मूर्त्या मस्तपैकी हाताने घडवलेल्या मूर्त्या आहेत, तुम्हाला मी दाखवतो. आणि आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असंच लेटेस्ट इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला भेटतील. तर चला मग, सुरुवातीचं लेफ्ट हँडचं सेक्शन आहे ते सगळे बालरूपी गणपती बाप्पा आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे नुकतेच तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी काम घडवलेलं आहे आणि आतमध्ये ही गणपती बाप्पा तयार करतात, तुम्हाला तेही दाखवेल मी. तुम्ही बघू शकता, हा उंदीर मामावर बसलेला गणपती बाप्पा आहे, खूप मस्त वाटतोय बघायला. आणि हा मुकुटवाला बाप्पा आहे. असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला बाप्पा पाहायला भेटतात इथे. सो तुम्हाला एक एक करून दाखवतो. तुम्ही बघू शकता वन साईड बसलेला बाप्पा आहे. आणि ह्या वर्कशॉपमध्ये सर्व या स्टुडिओमध्ये आपल्याला मातीच्या मूर्त्या बघायला भेटणार आहेत आणि ते की हाताने घडवलेल्या खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. हाही बाप्पा खूप सुंदर आहे, तुम्ही बघू. आपण वेव ब्रदरच्या स्टुडिओला व्हिजिट केला. तर आता अजून एक पुढे गणपती बाप्पाचं कारखाना आहे, पुढे तिथे जाऊया. इकडे नुकतंच नेकलेस वगैरे जे काम होतं मुकुटचं वगैरे तुम्ही बघू शकता ते झालं आहे. ह्या साईडला आता हा नेकलेसचा साचा आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याने काम केलं. दादा तुझं नाव काय? ओके.
मित्रांनो बघू शकता श्री गणेश चित्रशाळा आणि चित्रशाळा आहे बेसिकली. आणि तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची मूर्तीज वगैरे खूप सुंदर सुंदर मूर्तीचं वर्क केलेलं आहे. आणि आपल्याला छोट्या मूर्त्या पण पाहायला भेटतात. एकदम मस्त खूप सुंदर मूर्त्या आहेत. एकदम बाल गणेशसुद्धा आहे तिकडे तुम्ही बघू शकता. बाल गणेशाच्या मूर्त्या देखील अवेलेबल आहेत आणि मोठ्या मूर्त्या पण आहेत. सो आणि हे कुठे आहे तुम्हाला समजलंच असेल, गणसंकुलनमध्ये गणेश चित्रशाळा हा गणसंकुलनचा गेट आहे. बरोबर लेफ्ट हँडला इकडे आहे सुनील पांचाळ यांची शाळा. सो चला आता आपण आतमध्ये जाऊया. आणि हे सगळे मूर्ती आहेत ते तयार झालेले आहेत आणि काही मूर्त्यांचं कलर काम केलेलं आहे. थोडाफार बाकी आहे ते तुम्ही बघू शकता. मूर्त्या वगैरे झालेल्या आहेत तयार आणि कलर काम वगैरे झाले आहेत. काही मूर्त्या आहेत त्यांचं कलर काम बाकी आहे. दादा तुम्ही किती वर्षापासून म्हणजे ह्या वर्कशॉपमध्ये काम करताय? या वर्कशॉपमध्ये आम्हाला कमीत कमी ते या जागेमध्ये 8 वर्ष. ओके. मला कमीत कमी इकडे 7 वर्ष तरी झाली. 7 वर्ष झाले. सुनील पांचाळ. हा दादा आहे तो मुकुट रंगवतो तुम्ही बघू शकता. दादा तुझं नाव काय? ओमकार. ओमकार दादा मुकुट रंगवतोय. आता तो मुकुट आणि दागिने रंगवशील ना? मुंबईचा राजा मुंबईचा राजा. मुंबईचा राजा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इकडेच थांबवतो. अजून खूप सारं काम बाकी आहे गणसंकुलन वर्कशॉपमध्ये. नुकतंच सुरू झालं आहे आणि आता ह्यापुढे कधी मी आलो तर अपडेट येत राहील. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि स्पेशली मुलाखत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.